श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन. तर आज मी बाहेर आवरून कुठे चाललेली आहे आणि त्याचबरोबर ना 15 दिवसांपूर्वी माझं तुळशीचं झाड खूप खराब झालं होतं. तर त्यामध्ये मी हळदीचं पाणी आणि थोडीशी साखर टाकली होती. तर ते झाड आता कसं झालंय किंवा ते तुळशीचं रोप आता कसं झालंय, सुकलंय की छान झालंय, हे पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आता आवरून मी कुठे चालले ते अगोदर सांगते. तर माझं ना यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे गेल्या आठवड्यामध्ये. तर म्हटलं चला यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे तर काहीतरी स्वतःसाठी घेऊ. पण मिस्टरांनी सरप्राईज दिलं. म्हटले चल आज तुझ्यासाठी ना मी काहीतरी गिफ्ट घेतो. त्यामुळे मग काय म्हटलं चला ते स्वतःहून म्हटलेत तर आपलं निघायला हवं. मग पटकन आवरलं, ड्रेस घातला होता म्हणून मग साडी नेसली आणि यांनी चक्क मला सोन्याच्या दुकानामध्ये आणलं, म्हणजे सोनाराच्या दुकानामध्ये आणलं. आणि आता संक्रांत आलेली आहे ना तर म्हटलं चला मग जोडवे पण करूयात. आणि माझं कानातलं थोडंसं खराब झालं होतं तर मग म्हटलं आता यूट्यूबचं पेमेंट पण आलेलं आहे तर त्यातून काहीतरी करता येईल म्हणून मग मी ना एक छोटंसं कानातलं पण घेतलं डेली यूजसाठी. आणि ह्यात छान जोडव्या घेतल्या. तर 2 जोड मी जोडव्या घेतल्या आणि मग त्यानंतर आम्ही आलो घरी. तर हे छोटंसं कानातलं मी केलेलं आहे. तर ना 15 दिवसांपूर्वी ना मी माझं झाड जे आहे ना तुळशीचं रोप ते खूप सुकलं होतं आणि त्याच्यावरती पांढऱ्या रंगाचा मावा आणि काळ्या रंगाचा असं छोट्या छोट्या मावा ते पण आलं होतं. त्यामुळे ते झाड खूप खराब झालं होतं आणि त्यावेळी ना मी त्याच्यात ना हळदीचं पाणी, साखर टाकली होती. तर ते इतकं छान झालेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. पूर्ण मावा त्याचा गेलेला आहे आणि झाड पण छान फुललेलं होतं. आता मध्ये त्याच्यावर सगळी जागा रिकामी होती त्यामुळे मी छोटंसं रोप त्यामध्ये अजून लावलं. मग त्यानंतर काय मुलांनी, मी माझ्या बाळांनी छान चहा केला मी त्यांच्यासाठी आणि चहा आणि क्रीम रोल एन्जॉय केलं. आणि त्यानंतर लागले मी संध्याकाळच्या कामाला. आता संध्याकाळी ना माझा बराचसा स्वयंपाक शिल्लक होता, पण दुपारची भांडी, चहाची भांडी तसंच होतं. मग म्हटलं चला अगोदर भांडी आणि किचन आवरून घेऊ आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागू. तर स्वयंपाक शिल्लक होता आणि हे सुद्धा उशिरा जेवले होते. मग म्हटलं चला आता मसाले भात करू, कारण आता मम्मी सारखा पावटा देते आणि मसाले भात आमच्या इकडे आवडतो. पण जेवढं मला आत्तापर्यंत नवऱ्याने रडवलं नाही ना तेवढं आज कांद्याने या रडवलं. आणि मी मग हातासरशी किचन देखील पुसून घेतलं. आणि माझं राज आता हे शिकलेलं आहे नवीन, ऐका. आणि तुम्ही नुसता व्हिडिओ पाहताय काय, पटकन लाईक आणि फॉलो करा बरं आपल्या आयडीला. बाय.